नमस्कार. यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, राज्य विज्ञान संस्था नागपूर व सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने 52वे सातारा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन 24-25 चे आयोजन आमच्या महाविद्यालयात करण्यात आलेले आहे. सातारा जिल्ह्यातील एकूण 11 तालुके, या 11 तालुक्यातून या विज्ञान प्रेमीसाठी एक आनंदाची बाब म्हणून महाविद्यालयात 52वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या प्रदर्शनामध्ये सातारा जिल्ह्यातून 121 विज्ञान प्रेमीचं सहभाग आहे. याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणारे 88 मार्गदर्शक शिक्षक याच्यामध्ये सहभाग आहे. या 121 मध्ये विद्यार्थी, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, प्रयोगशाळा परिचर व प्रयोगशाळा सहाय्यक यांचाही सहभाग या विज्ञान प्रदर्शनामध्ये आहे. सातारा जिल्ह्यातील एकूण जे 11 तालुके आहेत, या 11 तालुक्यामधून ज्या विद्यालयांना यामध्ये संधी मिळाली आहे त्या महाविद्यालयांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. या सातारा जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन याचं आयोजन यापूर्वी सुद्धा 50वे विज्ञान प्रदर्शन महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं. महाराष्ट्र राज्य जिल्हास्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती आणि महाराष्ट्र राज्य इन्स्पायर अवॉर्डचं आयोजन महाविद्यालयात करण्यात आलेलं होतं. हा वारसा महाविद्यालयाने जोपासला असून याचा निश्चितच या सर्व विज्ञान प्रेमींना उपयोग होत आहे. महाविद्यालय नेहमीच या बाबतीत अग्रेसर असतं. महाविद्यालय नेहमीच या दृष्टीनं या विज्ञान प्रेमींना एक संधी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करत असतं आणि त्यामुळं महाविद्यालयात असणारे इतर उपक्रमाबरोबरच विज्ञान प्रदर्शन आयोजित करणं ही एक संधी आम्हाला जिल्हा परिषदेने दिली. त्याबद्दल मी जिल्हा परिषदेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि जे विज्ञान प्रेमी ज्यांचा सहभाग आहे त्यांचं स्वागत आहेच, पण जे विज्ञान प्रेमी महाविद्यालयाला भेट देऊ इच्छितात त्यांनाही मी आग्रहाचं निमंत्रण देतो की त्यांनी महाविद्यालयात भेट देऊन जे विज्ञानचे प्रयोगचं आयोजन करण्यात आलेलं आहे या प्रयोगाचं निश्चित आपण अवलोकन करावं, माहिती घ्यावी आणि आपणही पुढं विज्ञान प्रेमी होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावा, जेणेकरून भविष्य घडवण्यासाठी, देश घडवण्यासाठी या विज्ञानाचा उपयोग निश्चित या ठिकाणी होऊ शकतो. धन्यवाद.